नमस्कार मैत्रिणींनो, आपण शाळेमध्ये असताना आपली आई केसांना तेल लावून मस्त 2 वेण्या बांधून आपल्याला शाळेत पाठवायची आणि तेव्हा आपले केस मस्त दाट, काळेभोर आणि लांबसडक असायचे, हो की नाही? पण नंतर हळूहळू कॉलेजमध्ये गेल्यावर आपण फॅशनकडे वळतो आणि मग वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट्स केसांवर करतो. नवनवीन शॅम्पू, हेअर कलर्स या सर्वांचा प्रयोग आपण केसांवर करतो. त्यात बाहेरचं जंक फूड खाणं, केसांची काळजी न घेणं, केसांना तेल न लावणं, सर्व गोष्टी करता करता कधी आपल्या केसांची क्वालिटी कधी खराब होते हेच आपल्याला कळत नाही. तर आज सर्वप्रथम मी तुम्हाला केसांची गुणवत्ता कोणत्या कोणत्या कारणांमुळे खराब होते हे सांगणार आहे आणि त्यानंतर केसांच्या सर्व समस्यांवर काही रामबाण उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पण तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहाल तरच तुम्हाला हा व्हिडिओ नक्की फायद्याचा ठरेल. केसांची गुणवत्ता खराब होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरात पोषक तत्वांची कमतरता, चुकीची हेअर केअर आणि वाढलेला ताण हे आहे. याशिवाय रासायनिक उत्पादनांचा वापर आणि उष्णतेची साधने देखील कारणीभूत असतात. आहारातील कमतरता, प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स. केस केराटिन नावाच्या प्रथिनांपासून बनतात, त्यामुळे आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असल्यास केस कमकुवत होतात. 2. लोह आणि जीवनसत्वे, आयरन आणि विटॅमिन्स. लोह, बायोटीन, झिंक आणि व्हिटॅमिन B-Dच्या कमतरतेमुळे मुळांचे पोषण होत नाही. चुकीच्या सवयी आणि रसायने, हीट स्टायलिंग टूल्स, स्ट्रेटनर, ड्रायर इत्यादींच्या अतिवापरामुळे केसांमधील ओलावा नाहीसा होतो. कडक रसायने, हेअर डाय, ब्लीच किंवा कडक शॅम्पूचा सतत वापर केल्याने केस निस्तेज होतात. घट्ट केशरचना, केस जास्त घट्ट बांधल्याने मुळांवर ताण येतो आणि केस तुटतात. आरोग्य आणि जीवनशैली, मानसिक ताण, जास्त ताण घेतल्याने केसांच्या वाढीवर वाईट परिणाम होतो. हार्मोनल बदल, थायरॉईड, गर्भधारणा किंवा इतर आजारांमुळे हार्मोन्स बिघडतात. प्रदूषण, धुळीमुळे आणि घाणीमुळे टाळूचे आरोग्य बिघडते. केस गळणे, पांढरे होणे, कोंडा आणि पातळ होणे यांसारख्या समस्यांवर मात करण्यासाठी आवळा, कढीपत्ता आणि खोबरेल तेल हे सर्वात प्रभावी आणि महत्त्वाचे नैसर्गिक उपाय आहेत. तेल आणि मसाज, ऑइल अँड स्कॅल्प केअर. खोबरेल तेल आणि लिंबू. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून टाळूवर लावून मालिश करा. भृंगराज आणि आवळा तेल, दोन्ही तेल समप्रमाणात मिसळून रात्री केसांना लावा. कढीपत्त्याचे तेल, नारळाच्या तेलात कढीपत्ता उकळून तयार केलेले तेल वापरणे. कोरफडीचे तेल, कोरफडीचा गर किंवा घरगुती कोरफड तेल टाळूला लावणे. कापूरयुक्त तेल, खोबरेल तेलात कापूर मिसळून कोंड्यावर लावणे. कडुनिंबाचे तेल, टाळूचे इन्फेक्शन आणि कोंडा घालवण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीचे तेल किंवा खोबरेल तेल मालिश हे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. बदाम तेल, केसांच्या मुळांना खोलवर पोषण देते. एरंडेल तेल, केस दाट व मजबूत करण्यासाठी उत्तम आहे. ऑलिव्ह ऑइल, कोरडेपणा व कोंडा दूर करते. आता आपण पाहूया हेअर पॅक आणि मास्क. मेथी दाण्यांची पेस्ट, मेथी रात्रभर पाण्यात भिजवून वाटून लावल्याने केस मजबूत होतात. कांद्याचा रस, कांद्याचा रस सल्फरमुळे केस गळती थांबवतो. कोरफड गर, ॲलोवेरा, ताजे कोरफड जेल थेट टाळूवर लावणे.
जास्वंद आणि दही पॅक. जास्वंद फुलांची पावडर दह्यामध्ये मिसळून लावणे. आवळा पावडर पॅक. आवळा पावडर खोबरेल तेलात भिजवून केसांना लावणे. अंड्याचा पांढरा भाग. अंड्याचा पांढरा भाग आणि मध एकत्र करून केसांना लावणे. तांदळाचे पाणी, राईस वॉटर. तांदळाच्या पाण्याने केस धुणे. ग्रीन टी हेअर रिन्स. ग्रीन टीच्या पाण्याने टाळू धुणे. आवळ्याची पेस्ट. आवळा रस व कापराची पावडर एकत्र करून लावणे. शिकेकाई व रिठा पावडर. नैसर्गिक पद्धतीने केस स्वच्छ करणे. आता आपण पाहूया आहार आणि पोषण, डाएट अँड न्यूट्रिशन. रोज आवळा ज्यूस. दररोज ताज्या आवळ्याचा रस पिणे. काळे तीळ सेवन. आठवड्यातून नियमित काळे तीळ खाणे. काळे मनुके. भिजवलेली काळी मनुका सकाळी रिकाम्या पोटी खाणे. कढीपत्त्याचा समावेश. आहारामध्ये कढीपत्त्याचा जास्तीत जास्त वापर करणे. प्रथिनयुक्त आहार. अंडी, डाळी आणि प्रथिने खाणे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड. अक्रोड आणि जवस खाणे. भरपूर पाणी पिणे. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी पिणे. हिरव्या पालेभाज्या. पालकाचे नियमित सेवन करणे. गहू किंवा जवस घास रस. व्हीटग्रास. आरोग्यासाठी व केसांसाठी हे अत्यंत गुणकारी आहे. आले व मध. आल्याचा तुकडा मधासोबत खाणे. आता आपण पाहूया जीवनशैली आणि काळजी, लाईफस्टाईल अँड हेअर केअर. कोमट पाणी वापरणे. कडक गरम पाण्याने केस न धुणे, कारण त्यामुळे तुमच्या केस जे आहेत ते खूप ड्राय होतात, त्यातलं सर्व मॉइश्चर निघून जातं. योग आणि प्राणायाम. ताणतणाव कमी करण्यासाठी योग करणे. रासायनिक उत्पादने टाळणे. केमिकलयुक्त शॅम्पू व हेअर डाय कमी करणे. केस हलक्या हाताने विंचरणे. केसांना न ओढता हळूवार विंचरणे, कारण ओढून केस विंचरल्यानंतर केस तुमची तुटतात. घट्ट अंबाडा न बांधणे. केस जास्त घट्ट बांधणे टाळणे. मायक्रोफायबर टॉवेल. केस सुकवण्यासाठी मऊ कापड किंवा टॉवेल वापरणे. धूम्रपान टाळणे. धूम्रपान पूर्णपणे बंद करणे. ॲपल सायडर व्हिनेगर रिन्स. शॅम्पू करताना व्हिनेगर वापरणे. पुरेशी झोप. दररोज 7 ते 8 तास गाढ झोप घेणे. स्कॅल्प मसाज. नियमित 5 मिनिटे बोटांच्या टोकांनी हलकी मालिश करणे. तर मैत्रिणींनो, या सर्व उपायांनी तुम्ही तुमचे केस लांब, दाट आणि सुंदर शायनी बनवू शकता. हे सर्व उपाय एकदम नाही, पण यातील काही उपाय तरी हळूहळू करायला तुम्ही नक्कीच सुरुवात करा. बघा, काही महिन्यांमध्येच तुम्हाला तुमच्या केसांची गुणवत्ता सुधारलेली दिसेल. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.